अमेरिका इराण खरं तर या युद्धाचा भारत देशावरती सुद्धा थेट परिणाम होतोय। डिझेल आणि पेट्रोल या भाववाढीच्या संदर्भात खरं तर काही अडचणी ज्या आहेत किंवा तुटवडा आहे तो सध्या जाणवताना आपल्याला पाहायला मिळतोय। डिझेल आणि पेट्रोलचे डीलर सध्या आपल्या समवेत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। इराण आणि अमेरिका यांच्या युद्धाचा थेट परिणाम खरं तर खजिन तेलावरती होतोय। कशा पद्धतीने काय परिणाम नक्की सध्या पाहायला मिळतोय? नाही, ही आपल्याला कमीत कमी आवश्यक असणारी गोष्ट आहे। पेट्रोलियम पदार्थावरती आपलं बरंच अर्थकारण अवलंबून आहे आणि आपल्या देशामध्ये येणारं 60% इंधन हे आपण आयात करतो। हे आखाती देशातून येतो, काही माल रशियामधून येतो, पण बराचसा माल हा आखाती देशामधून येतो। आता त्या आखाती देशामध्ये युद्ध भडकल्यामुळे कंपनीला त्याबाबतीत निर्णय घ्यावा लागतो। पूर्वी कसं होतं की आम्हाला 3 प्रकारच्या सवलती होत्या। एक DD ॲट साईट, म्हणजे माल आमच्या पंपाच्या साईटवरती आला की आम्ही त्यांना हातात DD द्यायचो, मग तो माल आम्हाला मिळायचा। एक DD ॲडव्हान्स होता, आदल्या दिवशी लिहून आम्ही DD द्यायचा, दुसऱ्या दिवशी आम्हाला माल मिळायचा। मध्यंतरी काही काळ असा गेला की कंपनीने आम्हाला खूप सवलती दिल्या की 3-3, 4-4 म्हणजे माल आणून द्यायचे आणि 4-4 दिवसांनी आम्ही पेमेंट करायचं। हे सगळं सुरळीत चाललं होतं, पण या युद्धामुळे परिस्थिती आता थोडी बिकट झालेली आहे। येणारा माल केव्हा मिळेल न मिळेल याची निश्चितता राहिलेली नाही। त्या अनिश्चित परिस्थितीमुळे आता कंपनीने मला एक लेटर पाठवलं, सर्क्युलर, ते वाचून दाखवतो। त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, क्रेडिट लिमिट ऑफ ऑल डीलर has been reduced to 0 as per management decision. Hence, all the dealers are requested to do advance payment for the load. आम्ही त्यांना आता ॲडव्हान्स पेमेंट केलं पाहिजे, मग ते आम्हाला लोड देणार। आता हे ॲडव्हान्स पेमेंट किती होतं? काही ठिकाणी 4,000 लिटरचा सेल असेल तर 4,000 गुणिले 100, काही ठिकाणी 40,000 लिटरचा सेल आहे, 40,000 गुणिले 100, 40-40 लाख, 50-50 लाख हे पेट्रोलचं झालं। डिझेलचं आहे, हे कोट्यावधी रुपये आता तुम्हाला ॲडव्हान्स देऊन भरावे लागणार आहेत कंपनीमध्ये, आणि तेव्हा तुम्हाला तो माल मिळणार आहे। साधारण आता आपल्याकडे साठे किती शिल्लक असेल या डिझेल असेल किंवा पेट्रोलचं? काय प्रत्येक पंपाच्या कपॅसिटीपर्यंत आहे। काही ठिकाणी 40,000 लिटरची टाकी आहे, काही ठिकाणी 60,000 लिटरच्या टाकी आहे। डिझेलची टाकी वेगळी आहे, पेट्रोलची टाकी वेगळी आहे, 3-3, 4-4 टाक्या आहेत। त्यामुळे त्या पंपाची जागा जेवढी आहे त्याप्रमाणे, पण मिनिमम 60,000 लिटरच्या टाक्या आहेत। काही पेट्रोल पंपावरती आता जे पेट्रोल पंप चालक आहेत ते आता जास्त पैसे आकारले जाऊ लागलेत, म्हणजे आजपासून अशी परिस्थिती निर्माण झाली? नाही, कंपनीच्या गाईडलाईन्स आहे, आम्हाला जास्त पैसे घेता येत नाही। काही पेट्रोल पंपावरती वाहनधारकांकडून जास्तीचे पैसे सध्या आकारले जायला सुरू आहेत सध्या? नाही, माझ्या नजरेत असं आलं नाही, ते पाहिलं पाहिजे। हा प्रत्येकाचा वेगळा प्रश्न आहे। आणि साधारण आता ही परिस्थिती कधीपर्यंत राहू शकते अशी? आता युद्ध चालू आहे तोपर्यंत राहणार, जोपर्यंत हे युद्ध आहे, युद्धाचे ढग जात नाहीत तोपर्यंत ही परिस्थिती राहणार। एकंदरीत आपण बघू शकतोय खरं तर अमेरिका आणि इराणच्या युद्धाचा थेट परिणाम सध्या डिझेल आणि पेट्रोलवरती सुद्धा पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर पेट्रोल आणि डिझेलचे डीलर आहेत त्यांच्याकडून ॲडव्हान्स पेमेंट घेऊन त्यांना सर्व हे माल जो आहे तो वितरित करताना सध्या अशी प्रतिक्रिया हे वितरक जे आहे ते देताना आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामॅन विकी चव्हाणसोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।